नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 15 डिसेंबरच्या भागामध्ये आता एक जबरदस्त असा भाग आपल्यासमोर येणार आहे. कारण मात्र आता घरामध्ये एक पूजा असते आणि मिरवणूक आलेली असते. श्री दत्तगुरूंची आता ही मिरवणूक असते आणि त्यात म्हणजे त्यांच्या पादुका जो काही पालखी सोहळा आहे तर त्यांच्या पादुका तेथे घेऊन आता सगळेजण आता येतात आणि अर्णव राजशिर्के यांच्या घरामध्ये आता हा उत्सव सोहळा असतो. तेव्हा आता सगळेजण अगदी धूमधडाक्यामध्ये आता ह्या पालखीचं स्वागत करतात आणि आता मस्त त्या सोन्याच्या पादुका आहे तर त्यांची मस्त पूजा वगैरे ईश्वरी आपल्या हाताने करते. आता मात्र राकेशचा त्या सोन्याच्या पादुकावर डोळा असतो. कारण आता गुंडांनी राकेशला मारलेलं असतं आणि त्या राकेशला आता त्या गुंडांचे पैसे द्यायचे असते. म्हणून चक्क राकेश आता देवाच्या पादुका सुद्धा चोरतो आणि आता त्या पादुका चोरून तो बाजूला ठेवतो. आणि आता मात्र ईश्वरी जेव्हा पूजा करून आता सगळेजण आत जातात आणि दुसऱ्या दिवशी आता ईश्वरी छान अशी पूजा करायला येते, परंतु तेथे मात्र पादुका नसतात. त्या पादुका गायब असतात. ईश्वरीला ते बघून आता खूप मोठा धक्का बसतो. कारण सगळ्यांनी अगदी फुलं वगैरे टाकून आता त्या पादुकांचं स्वागत केलेलं असतं, परंतु जेव्हा तेथे पादुका दिसत नाही तर ईश्वरीच्या हातात जे काही औक्षणाचं ताट आहे तर ते ताट खाली पडतं आणि सगळं काही अगदी उधळण होते. आणि आता मात्र ईश्वरी जोरात पादुका असे ओरडते. तेव्हा आता वल्लरी मामी मात्र ईश्वरीवर आरोप करते आणि ईश्वरीला म्हणत असते की हे बघ ईश्वरी, हे जे काही सोनं ज्या पादुका आहे तर तुझे डोळे मात्र फिरले तर नाही ना, आणि ह्या पादुका नक्की तूच चोरल्या असतील. म्हणून आता ईश्वरीवर आरोप होत असतो. तेव्हा आता अर्णव पुढे येतो. अर्णव म्हणतो की हे बघ मामी, आणि हे जे काही काम आहे तर ते माझ्या बायकोचं नाही. माझ्या बायकोवर आरोप करू नकोस. हे जेणे कोणी चोरलेला आहे तो चोर पादुका आहे तर ते नक्कीच सापडतील. आणि अर्णवने ईश्वरीचा हात हातामध्ये घेऊन तिला आता जवळ घेतलेलं असतं आणि राकेशकडे बघत आता तो म्हणलेला असतो की हे बघा, ज्या पादुका कोणी चोरलेल्या आहेत तर त्या मात्र राकेशने चोरलेल्या आहेत. आता मात्र पुरावेसहित अर्णव मात्र सगळ्यांच्या समोर ते कसं सिद्ध करतो आणि राकेशची आता गचंडी धरून त्या पादुका कसे त्याच्याकडून घेतो हे पाहण्यासाठी मात्र मित्रांनो आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.